चव्हाण यांनी जो ठराव केलेला आहे तो पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि शासनानं मंजूर केलेल्या आदेशाविरुद्ध आहे. याची चौकशी होणं गरजेचं आहे. या कामी प्रशासक चव्हाण यांनी अतिशय बेकायदेशीरपणा अनियमितता केलेली आहे. आज मी तिला या रस्त्याचे म्हणजे महाद्वार चौक, सावरकर चौक, जुनी नवी चाटे गल्ली, लोखंड गल्ली, तुळशीराम रस्ता ते 17 नंबर शाळापर्यंतच्या रस्त्याचं इस्टिमेटला अद्याप पावेतो मान्यता नसताना ठेकेदार यांना तोंडी आदेश देऊन त्यांच्याकडनं काम करून घेतलेले हे बेकायदेशीर आहे. या संबंधी या प्रशासकाच्या हातून जे काय बेकायदेशीर कामं झालेले आहेत आणि नियमबाह्य झालेले आहेत आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झालेले आहे, याबाबत मी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सोलापूर आणि महाराष्ट्र शासनाकडे लेखी तक्रारीद्वारे तक्रार करण्यात आलेली आहे. या कामी जी अनियमितता झालेली आहे, बेकायदेशीर कामे केलेली आहेत प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी, या त्यांच्या कृतीबद्दल आणि नगरपालिकेचे इंजिनियर, तत्कालीन इंजिनियर श्री होन खांदे आणि सध्याचे इंजिनियर देशमुख या सर्वांची चौकशी शासनाने करावी आणि जे कोणी या कामाला दोषी असतील त्यांना दोषी ठरवून त्यांच्याकडनं जादा झालेला निधी हा वसूल करण्याची कार्यवाही शासनाने करावी. बार्शी नगरपालिकेने मान्य कौन्सिल ठराव क्रमांक 164 दिनांक 24/12/2018 अन्वये बार्शी शहरातील 1 ते 16 रस्त्यांचं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करण्याचे प्राकलन शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेली होती. शासनाने या 1 ते 16 रस्त्याची किंमत 154,50,11,594 एवढी 2018 मध्ये होती. या महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नगर विकास विभाग यांनी शासन निर्णय दिनांक 25 जुलै 2022 अन्वये बार्शी शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या मधून 1 ते 11 रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीट करण्याची कामे 89,57,00,000 रुपयाची मंजूर करण्यात आलेली आहे. या कामामध्ये महाराष्ट्र शासनाचा 75% हिस्सा 67,18,00,000 आणि बार्शी नगरपालिकेचा 25% हिस्सा रक्कम रुपये 22,41,00,000 हिस्सा असं या कामाचं वर्गीकरण आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध करताना बार्शी नगरपालिकेनं प्रथमतः मोठी चूक अशी केलेली आहे. शासन 11 रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मंजूर करतं आणि बार्शी नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती दगडे पाटील यांनी निविदा प्रसिद्ध करताना 2 डांबरी रस्ते आणि 9 सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची निविदा प्रसिद्ध करून भाव मागवण्यात आलेले होते, टेंडर मागवण्यात आलेले होते. ही तर पहिल्यांदा बार्शी नगरपालिकेचा तत्कालीन प्रशासक श्रीमती दगडे पाटील यांची मोठी चूक झालेली आहे. त्यानुसार बार्शी नगरपालिकेने प्राप्त निविदा कौन्सिल ठराव क्रमांक 265 दिनांक 17/10/22 अन्वये मंजूर केलेला आहे आणि या मंजुरीच्या ठरावामध्ये तत्कालीन प्रशासक दगडे पाटील यांनी मागवलेल्या टेंडरमध्ये 2 रस्ते डांबरीकरण आणि 9 रस्ते सिमेंट कॉन्क्रीटकरण असे टेंडर नोटीस प्रसिद्ध केली. परंतु कौन्सिल प्रशासकीय ठराव क्रमांक 265 17/10/22 अन्वये
22 अन्वये 1 ते 11 पूर्ण रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे मंजूर करण्यात आलेले होते. परंतु इथंही प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी हा कौन्सिलचा ठराव मंजूर केला आणि त्या ठरावानुसार 1 ते 11 मंजूर केलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या जे ठराव मंजूर केला त्याप्रमाणेच ठेकेदार यांना 11 रस्त्याचा कामाचा आदेश द्यावयास पाहिजे होता. तो न देता 2 रस्ते डांबरीकरण करणे आणि 9 रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करणे. परंतु याही कामामध्ये आदेश देताना बाळासाहेब चव्हाण प्रशासक यांची फार मोठी चूक झाली की जे डांबरी रस्त्याची किंमत कामाच्या आदेशात देण्याऐवजी सिमेंट कॉन्क्रीट रस्ते म्हणजे जे शासनाने मंजूर केलेले आहे त्या रस्त्याची सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचीच किंमत डांबरी रस्त्याला दिलेली आहे. या असा आदेश देण्यामध्ये काय गोडबंगाल आहे प्रशासक श्री चव्हाण यांचं हे समजून येत नाही. यामध्ये कॉन्ट्रॅक्टर यांना जास्तीचा फायदा होण्याच्या दृष्टीने हा आदेश दिलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे कामाचा आदेश पाहिल्यानंतर. आणि त्याप्रमाणे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर अजमेरा यांच्या बरोबर करार करताना ही करारामध्ये 9 रस्ते कॉन्क्रीट आणि 2 रस्ते डांबरीकरण असाच करार केलेला आहे. तो करार आज 30 कायम आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं करारामध्ये दुरुस्ती किंवा बदल झालेला नाही. हा करार कॉन्ट्रॅक्टर अजमेरा आणि प्रशासक बाळासाहेब यांच्यामध्ये झालेला आहे. त्यानुसार त्यांना कामाची ऑर्डर दिली आणि कामाची ऑर्डर मिळाल्यानंतर ठेकेदार यांनी कामाला सुरुवात केली आणि झालेल्या कामाची रनिंग बिले नगरपालिकेला जून 2023 मध्ये सादर केली. त्या बिलामध्ये झालेल्या कामाची बिलं मिळण्याबाबतच मागणी केली. त्याप्रमाणे जूनच्या 4थ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाने 22,29 लाखाचा पहिला हप्ता बार्शी नगरपालिकेला अदा केला आणि त्या हप्त्यामधूनच प्रशासक चव्हाण यांनी ठेकेदार यांना जून 2023 आणि जुलै 2023 या मध्ये 2 बिलं त्यांनी 22 लाखाची अदा केलेली आहे ठेकेदाराला. वास्तविकता शासनाच्या निर्णयाप्रमाणे बार्शी नगरपालिकेने 25% रक्कम भरायला पाहिजे होती. परंतु शासनाचा जेवढा हिस्सा आला त्या हिस्सामधूनच ही 2 रनिंग बिलं त्यांनी बाळासाहेब चव्हाण यांनी अदा केलेली आहेत. ही चूक इथं बाळासाहेब चव्हाण यांची मोठी चूक झालेली आहे. कारण का नगरपालिकेचा हिस्सा नसताना ठेकेदार यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी बिलं अदा केलेले आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ही कृती प्रशासक यांची शासन निर्णयाला च्या विरुद्ध आहे. यावर प्रशासक यांनी न थांबता बार्शी नगरपालिकेला एक दुरुस्त असा ठराव केला. या ठरावामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बार्शी नगरपालिकेचे प्रपोजल मध्ये जो नगरपालिका बार्शी पोलीस स्टेशन ते पंचायत समितीपर्यंतचा रस्ता हा प्रस्तावित केलेला होता. सिमेंट कॉन्क्रीट रस्ता प्रस्तावित केलेला होता. पण शासनाच्या निर्णयात अशी अट आहे की 5 वर्षापूर्वी कोणत्याही प्रकारच्या निधीतून जर रस्ता झाला असेल तर त्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीट काम करू नये. मग ही चूक बार्शी नगरपालिकेचे तत्कालीन प्रशासक
यांच्या निर्देशात न येता सध्याचे प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी दुरुस्त ठराव असा केला की बार्शी पोलीस स्टेशन ते पंचायत समितीचा 20 कोटीचं जे प्रपोजल आहे त्या प्रपोजलला ची रक्कम ही आपण दुसरीकडे वापरायला पाहिजे, परंतु याला शासनाची मंजुरी घेणं हे प्रशासक चव्हाण यांच्यावर बंधनकारक कायदेशीर होतं. तसं न करता प्रशासक चव्हाण यांनी मंजूर ठेकेदार आजबेरा यांना तोंडी आदेश दिला की महाद्वार चौक ते सनगर गल्ली 17 नंबर शाळेपर्यंतचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, त्याच्यामध्ये वीर सावरकर चौकाला लोखंड गल्ली ते श्रीराम रस्ता असा 17 नंबर शाळेपर्यंतचा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीट केला. त्या रस्त्याचं इस्टिमेट नाही, त्या रस्त्याला महाराष्ट्र राज्य बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पुणे विभाग यांची तांत्रिक मान्यता नाही किंवा नगरपालिकेच्या कौन्सिलचा ठराव मंजूर नाही, असं असताना त्यांनी कामं करून घेतलेली आहेत ठेकेदार आजबेरा यांच्याकडून तोंडी आदेश देऊन. वास्तविक पाहता प्रशासक यांना कायद्याने बंधन आहे. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 चे कलम 93(8) अन्वये जिल्हाधिकारी यांची विना टेंडर विना परवानगी घेणं त्यांच्यावर बंधनकारक असताना त्यांनी पाश्चात्य मान्यता घेतलेली आहे. ती पाश्चात्य मान्यता ठराव क्रमांक 260/98-23 अन्वये घेतलेली पूर्णतः बेदखल आहे. प्रथम काम करायचं आणि नंतर हे करायचं. पाश्चात्य मान्यता ही केव्हा घ्यायची असते? ज्या वेळेस तुम्हाला आणीबाणीच्या काळात किंवा रोगराईच्या दरम्यान जर काही तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर विथ सँक्शन कलेक्टर जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेऊनच करावं लागतं बिना टेंडरचं काम. पण यामध्ये 93(8) ची कुठलीही मंजुरी घेण्यात आलेली नव्हती किंवा तशी आणीबाणीची परिस्थिती सुद्धा नव्हती. आणि हा ठराव प्रशासक चव्हाण यांनी जो ठराव केलेला आहे तो पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि शासनानं मंजूर केलेल्या आदेशाविरुद्ध आहे. याची चौकशी होणं गरजेचं आहे. या कामी प्रशासक चव्हाण यांनी अतिशय बेकायदेशीरपणा अनियमितता केलेली आहे. आज मितीला या रस्त्याचे म्हणजे महाद्वार चौक, सावरकर चौक, जुनी नवी चाटे गल्ली, लोखंड गल्ली, तुळशीराम रस्ता ते 17 नंबर शाळापर्यंतच्या रस्त्याचं इस्टिमेटला अद्याप पावेतो मान्यता नसताना ठेकेदार यांना तोंडी आदेश देऊन त्यांच्याकडनं काम करून घेतलेले हे बेकायदेशीर आहे. हे काम म्हणजे नागरिकांच्या जादा खर्चावर हा भुर्दंड पडणार आहे. कारण शासनाने जर नाही पैसे दिले त्या 7 रस्त्याचे तर ते रस्त्याचे पैसे नगरपालिका देणार काम करून घेतल्यावर. पर्यायानं नागरिकावर हा जादा भुर्दंड आहे. तो नागरिकावर जादा भुर्दंड न पडता ज्या प्रशासक चव्हाण यांनी बेकायदेशीर आदेश दिलेला आहे ठेकेदाराला ते सरळसी त्या खर्चाला प्रशासक हेच जबाबदार आहे असं माझं मत आहे. आणि या संबंधात मी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार सादर केलेली आहे. तसेच शासकीय स्तरावर सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे. जर एखादं काम तातडीचं करून घ्यायचं असेल तर त्याला जिल्हाधिकारी यांची 93(8) प्रमाणे निविदा न काढता काम करून घ्यायचे असेल तर 93(8) प्रमाणे मंजुरी करून घेणं हे प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांच्यावर कायद्यानं बंधन आहे. यांनी कुठल्याही कायद्याचं अकाउंट कोडचं नियमाचं पालन केलेले नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि या प्रकरणी मोठी अनियमितता झालेली आहे. कारण का महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग 1984 ची नियम पुस्तिका पाहता कुठल्याही प्राकलनाला महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय मान्यता घेतल्याशिवाय काम करता येत नाही किंवा दुरुस्त प्रशासकीय मान्यता घेतल्याशिवाय काम करता येत नाही. त्याही उपर या कामाला आर्थिक तरतूद केली जरी असली तर ती आर्थिक तरतूद प्रत्यक्षरित्या तुम्हाला पैशाच्या रूपात निधीच्या रूपात मिळाली असेल तेव्हाच तुम्हाला ते काम करता येत आहे. इथं फक्त प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
इथं पैसे मिळालेले नाहीत. असं असताना याही नियमाचं प्रशासक चव्हाण यांनी उल्लंघन केलेलं आहे. आणि एका कामाला मंजूर झालेली एस्टिमेटची रक्कम महाराष्ट्र राज्य शासन बांधकाम विभाग नियम 1984 अन्वये एका कामाला मंजूर झालेली रक्कम दुसऱ्या कामाकडे वळवता येत नाही, ती बेकायदेशीर आहे. आणि त्याला प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊनच या सर्व गोष्टी करता येतात. पण या कामी प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी सुधारित कुठलीही मान्यता घेतली नाही. कायद्याचं, अधिनियमाचं, तरतुदीचं आणि शासनाच्या निर्णयाचं उल्लंघन केलेलं आहे. आणि ठेकेदार यांना जे 22-22.5 कोटी रुपयाची बिलं अदा केलेली आहेत, ही फक्त शासनाचे निधीचेच पैसे केलेले आहेत, वाटप केलेले आहेत. नगरपालिकेचा 25% हिश्श्यापैकी 1 रुपया सुद्धा ठेकेदार यांना अदा केलेला नाही. ही कृती पूर्णतः प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांची बेकायदेशीर आहे, संशयास्पद आहे आणि त्यांनी कुणासाठी काम केलंय हेही समजून येत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. या संबंधी या प्रशासकांच्या हातून जे काय बेकायदेशीर कामं झालेले आहेत आणि नियमबाह्य झालेले आहेत आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झालेले आहे, याबाबत मी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सोलापूर आणि महाराष्ट्र शासनाकडे लेखी तक्रारीद्वारे तक्रार करण्यात आलेली आहे. या कामी जी अनियमितता झालेली आहे, बेकायदेशीर कामे केलेली आहेत प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी, या त्यांच्या कृतीबद्दल आणि नगरपालिकेचे इंजिनियर, तत्कालीन इंजिनियर श्री होनखांदे आणि सध्याचे इंजिनियर देशमुख या सर्वांची चौकशी शासनाने करावी आणि जे कोणी या कामाला दोषी असतील त्यांना दोषी ठरवून त्यांच्याकडनं जादा झालेला निधी हा वसूल करण्याची कार्यवाही शासनाने करावी, अशी माझी शासनाला विनंती आहे. आणि त्याबद्दल मी शासनाकडे तसं लेखी पत्राद्वारे कळवलेलं आहे.